नमस्ते। आज आपण बनवणार आहोत बिस्किट। त्यासाठी आपण तूप घ्यायचे। एका भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण बारीक साखर टाकायची। तुम्ही पाहू शकता आपलं तूप आणि पिठी साखर फेटून झालेली आहे। आता यामध्ये आपण घालूया गव्हाचं पीठ, बेसन पीठ, इलायची पावडर, चिमूटभर मीठ। मीठ हे टाकायचं, मिठाने खूप छान चव येते। त्यानंतर बेकिंग पावडर। आता याला परत फेटून घ्यायचंय। आता आपण याला हाताने मळून घ्यायचंय। कणिक मळतो ना, अगदी तसाच याचा उंडा बनवायचा आहे। चला आता आपण बिस्किट बनवूयात। गोल करून प्रेस करून घ्यायचे। मीडियम साइज मध्ये बनवायचे। बिस्किट जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही नाही, असं मीडियम मध्ये बनवायचे। तुम्ही पाहू शकता कढई तापलेली आहे। कढई तापायला ठेवल्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं। तुम्ही पण मीठ घालायचे। यामध्ये एक स्टँड ठेवलेले। आता कढई तापली आहे, आपण यामध्ये आता बिस्किट ठेवूयात। कढई 10 मिनिट आपण तापून घेतलेली असल्यामुळे बिस्किट एक 10 ते 12 मिनिट ठेवून घ्यायचे आणि 10-12 मिनिटांनंतर आपले बिस्किट तयार होतील। 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि बिस्किटांचा वास ही खूप छान येत आहे। आपण चेक करूयात बिस्किट झालेले आहेत का। बिस्किट तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बिस्किट हे चवीला खूप छान झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत असे झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की करून पहा। जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।